हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर जस्ट आता 6 वाजले आहे आणि माझ्या ब्लॉगला सुरुवात करत आहे. आज ट्रेनिंग होती, तर त्याच्यामुळे ना मीच 3:20ला घरी आले. जवळजवळ 3 वाजून 20 मिनटं झालेले. मग थोडीशी कामं केली, मशीनला कपडे वगैरे लावले, भांडे वगैरे होते. आद्विकला खाऊ घातलं, त्यानं थोडंसं करून दिलं खायचं. आणि मग आता चहा वगैरे थोडीशी ना थोडा आराम केला. म्हणजे आराम म्हणजे टी व्ही पाहत बसली. चहा वगैरे घेता घेता म्हटलं चला बाजारात थोडंसं जाऊन येऊ. उद्या टिफिनसाठी काही ना काही भाजी आणावं लागेल मला, तर भाजी आणायची आहे. नंतर मग काहीतरी स्वयंपाक, आता भाजी चपाती म्हटलं बनवू, तर बघते तर काहीतरी घेऊन येते आताला आणि उद्यासाठी. आणि थोडंसं चला म्हटलं मग पटकन जाऊन येऊ. आणि चला मग बोलते नंतर तुमच्याशी. दूध आहे का म्हशीचं? हां दूध आइसक्रीम नो आइसक्रीम काय करते? अच्छा, मी नाही घेत. तुला काय पाहिजे? मी बघेल दुसरं खाय. अरे वा, अरे वा. चल आता जस्ट आलो बाजारातून आणि जायची अजिबात इच्छा पण नव्हती, पण म्हटलं चला जाऊन येऊ बाजारातून. कारण की परत स्वयंपाकात काय बनवू काय नाही, रोज रोज ना लय कंटाळा यायला. भाजी नाही काय नाही, म्हटलं चला आता काहीतरी घेऊन येऊ. मग मी आता भाजीला आणलेलं आहे. मुलांसाठी थोडं स्नॅक्स पण आणलंय, तर म्हटलं चला म्हटलं भाकरवडी आहे का आधीचं तर वेगळंच काहीतरी, मग थोडं स्नॅक्स वगैरे आणलं. तर मी आता ना भाजीला मशरूम आणलेले आहेत आणि मशरूमची भाजी आता मी करणार आहे. आणि उद्यासाठी मी मटकी आणली, टिफिनला मटकी देणार दिशूला आणि मला मटकी. आणि उद्या ही बनवेल. दिशू फ्रीजमध्ये ठेव. बरं, दूध पोळीच खा. आणि कांदे आणले, कांदे पण आणले. तर आता कांदे झालं. कांदे आणले थोडेफार, 1 किलो कांदे आणले आणि 50 रुपये किलो कांदे होते आपले. आता सध्या पुरतं ठीक आहे, जसे लागेल तसेच आणणार आहे. मग काय म्हटलं आता जास्त पण घेऊन काही उपयोग नाही ना.
तर मशरूमसाठी कांदे लसूण आता घेते आणि भाजी मी कशी करते चला तुम्हाला पण दाखवते मशरूमची. दिशू ओढू नको आधी, ओढू नको. ओरडलं ना म्हणजे असं पनिश करेल आणि मग हळू बोलायचं, सांगायचं व्यवस्थित. तर ही मशरूम आता आपण कट करून घेऊ. आधी मी हे मशरूम तुम्ही पाहू शकता कट करून घेतलेले आहे. तर मग मी आता वॉश करते. मी जाळी त्याच्यातच घेते चाळणीमध्ये, जे माती ना त्याची पडून जाईल. छान मी मशरूम वॉश करून घेतले. मी आता पटकन कांदा टोमॅटो काही असेल ना मी पटकन चिरून घेते. कांदे तिखट आहे बापरे. याच्यामध्ये मी ना दुपारी त्यांना बॉबीत तळून दिले होते, तर तीच कढई यूज करते आता तेलाची आहे. तर चला याच्यात बनवून घेऊ आपण पटकन. मस्त छान वॉश झाले.
आधी मी याच्यामध्ये थोडंसं जिरे मोहरी टाकले, लसूण टाकले, कढीपत्ता. आता कांदा टाकू, मोठा एक चिरला आहे मी बारीक. टोमॅटो टाकला मी अर्धा, मस्त बारीक चिरून घेतला. चवीनुसार लाल तिखट घ्या, मसाला आणि हळद. आपल्याला किती तिखट पाहिजे त्याच्यानुसार घ्या. मी इतकं टाकते मसाले. मशरूम टाकून घ्या. चवीनुसार मीठ. झाकणी ठेवून देऊ. याला पाणी पण वळतं. तरी पण मी काय करणार आहे आता, थोडंसं आहे ना, आपण ह्या झाकणीमध्ये पाणी टाकून देऊ थोडंफार, जास्त नाही. आणि याला पाणी पण वळणार. चला मी झाली ना मशरूमची भाजी, तेव्हा तुम्हाला दाखवते. चला पाहू शकता आपली मशरूमची भाजी रेडी झालेली आहे. तर बघा याला किती पाणी पण आलं. तर अशी मशरूमची भाजी. तर मशरूमची भाजी रेडी झाली. म्हटलं पटकन चपात्या बनवू. आणि आज ना 7:30 होऊन गेले, नाही तर आमचे इतक्या वेळेस जेवण होतात. आणि चला आता पटकन झालं ना स्वयंपाक, मला लगेच जेवण वगैरे करून आवडून. कारण की आज खूप थकल्यासारखं पण झालेलं आहे. असं वाटतं का कधी झोपून काढून असं झालं मला. नको मी नको झालं नको पटकन जेवायचं नको. मशरूमची भाजी आहे, चुरमा, भात आणि चपाती. तर असं जेवण ताट वाढले. मी दिशू आणि मी जेवायला बसलेलो आहे. जेवण करून घेऊ कारण की मग आवरायचं आहे ना. आता 8 वाजले बरोबर. तर इथं पाहू शकता 8 वाजले. तर रात्रीचं झाले जेवण. मी त्याला खाऊ घातले इतक्याच. सांगितलं ना, मग आता जेवण करतो आणि मग बोलतो तुमच्याशी. आणि भाजी कशी झाली दिशूला आपण विचारतो. कशी लागते? मस्त आहे ना. जस्ट जेवण झाले माझे. भांडे वगैरे सर्व आवरलं आणि भांडे जेवण सर्व झालं, आवरून घेतलं. आणि आज खूप असं झोप लागते. तर चला माझं संध्याकाळी 6 वाजेपासून ब्लॉग सुरू केला. छोटासा ब्लॉग केला मी. आणि चला मग हा व्हिडिओ इथंच एंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.